मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता हार बनवत असते, पण तिचं लक्ष सगळं दाराकडे असतं. विमल तेथे येते आणि विचारते, सायलीताई झाला का हार बनवून? सायली म्हणते की नाही हो अजून विमलताई. त्यावेळी सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. त्यावेळी कल्पना विचारते, काय ग सायली, मी मगापासून बघतीये, तू सारखी सारखी दाराकडे बघते, नक्की अर्जुनचीच वाट बघतीये का? तेव्हा सायली म्हणते, बघा ना हो आई, किती वेळ झाला आहे, नाश्तासुद्धा करून गेले नाही. मला म्हणाले मी इतक्यात येतो, पण अजूनही आले नाही आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं फोन कर ना मग तू त्याला. त्यावेळी सायली सांगते, करून बघितलं मी फोन त्यांना, पण ते फोनच घेत नाही आहेत. तेव्हा आता प्रताप म्हणतो की कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात अडकलं असेल, काय एवढा तू जीव वर खाली करून घेतीयेस बाळा, रिलॅक्स राहा जरा. सायली म्हणते, नाही माहीत हो. असं म्हणून ती आता लगेचच विमलला सांगते, ऐका ना विमलताई, मी उद्या हा हार बनवते, फ्रीजमध्ये ठेवताय का फुलं? त्यावेळी ठीक आहे असं विमल सांगते. तेवढ्यातच आता सायली आतमध्ये जेव्हा जायला निघते, अर्जुन तितक्यात तेथे येतो. मग आता तो म्हणतो, बायको, असं म्हणून तो खूप खुश असतो. सायली रागात आता मागे बघते आणि अगदी पाय आपटतच अर्जुन समोर जाते आणि विचारते, काय हो, कुठे गेला होतात तुम्ही? आणि किती वेळा फोन करायला लावला तुम्ही मला, एकदा तरी उचललं का नाही ना? थोडा वेळ जाऊन येतो असं म्हणून किती वेळ लावला तुम्ही? अहो, तुम्ही असं नेहमी माझ्या जीवाला का घोर लावता? नक्की काय करायचं आहे तुमचं? आणि काय हो, तुमचा फोन नक्की असतो तरी कुठे? शोभेसाठी ठेवला आहे का तो? एरवी तर 24 तास तुमच्या फोनला तुम्ही चिकटून बसलेले असता. मग बायको फोनवर फोन करते, ते तुम्हाला नाही दिसत का? आणि हो, आता काहीतरी कारण द्यालच, कारण त्यात तर तुम्ही तरबेज आहात ना. तेव्हा अर्जुन विचारतो, आता तरबेज म्हणजे काय? तेव्हा अस्मिता मोठ्याने सांगते, अरे तरबेज म्हणजे एक्सपर्ट म्हणतात त्याला. मग आता ती म्हणते, यापुढे जर तुम्ही उशिरा आलात ना तर तुमच्याकडे बघेनच. असं म्हणून सायली खूपच अर्जुनला बोलू लागते. तिच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नसतो. अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिचं बडबडच थांबवतो. तेव्हा घरातील सगळेजण आता त्या दोघांवर हसत असतात. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, एकदम शांत बसायचा, एकदम तोंड बंद करायचं, नाहीतर तुझं तोंड बंद कसं करायचं ना मला चांगलंच माहिती आहे हा बायको. त्यावेळी आता सगळेजण त्या दोघांकडे बघून हसतात. अर्जुनलाच मग लाजल्यासारखं होतं. तो तोंडावरचा हात काढतो आणि म्हणतो, आता तरी ऐकून घे ना गं, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले. सायली विचारते, काय, आणखी एक सरप्राईज? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो. मग प्रताप सांगतो, सायली काय चाललंय काय तुझं? दिवाळी अगोदरच दिवाळी सेलिब्रेट करताय तुम्ही. तेव्हा अर्जुनला सायली म्हणते की मला आणखी एक ड्रेस नको आहे. असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते. अर्जुन म्हणतो, थांब 1 मिनिट सायली, कारण आजचं सरप्राईज जरा वेगळं आहे, तुझी प्रतीक्षा ही कायमची संपली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की या, असं म्हणून तो मैनाबाई आणि सदाशिवला यायला सांगतो. तेव्हा ते दोघेही आता पुढे पुढे येतात. मग सायली अशी मागे वळून बघते. घरातील सगळेजण सायलीजवळ उभे राहिलेले असतात आणि बघत असतात की नक्की कोण आले आणि नक्की कुणाला अर्जुन इकडे घेऊन आला आहे. तेव्हा आता मैनाबाई आणि सदाशिवराव हे आता तिथे उभे असतात आणि पूर्ण घराकडे बघू लागतात. त्यांचे डोळेच अक्षरशः गरगर फिरू लागतात की एवढ्या मोठा महाल आणि अर्जुन सुभेदाराचा. तर आता घरातील सगळेजण अगदी शांत झालेले असतात. कुणाला काही कळत नसतं ना की हे कोण आहेत, कशासाठी इथे आलेत, अर्जुनने यांना का बोलवलं आहे. सगळीकडे अगदी भयानक शांतता असते. तर मैनाबाई आणि त्याचबरोबर सदाशिवराव हे एकमेकांकडे खूप वेळ बघत असतात, कारण त्यांनी अर्जुनचं घर हे पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. त्यानंतर लगेचच आता कल्पना विचारते, काय रे अर्जुन, कोण आहेत हे आणि कुणाला घेऊन आलास रे तू? तर इकडे आता मैनाबाई लगेचच बडबडू लागते आणि सदाशिवरावांना हळूच विचारते, काय हो, हा अर्जुन सुभेदार आपल्याला नक्की कुठे घेऊन आला आहे? आणि हे ना आपण असं घर वैभव फक्त सिनेमात बघतो ना. तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात की अगं, मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं एवढं मोठं वैभव. सायली आता त्या दोघांकडे बघत असते. तिला काही कळत नसतं ना की अर्जुनच्या मनात चाललंय काय. तेव्हा अर्जुन आता सायलीला सांगतो, सायली, की हे आहेत तुझे खरे आई बाबा. असं म्हटल्याबरोबरच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काहीही सुचत नसतं, कारण तिने पहिल्यांदाच त्यांना पाहिलेलं असतं. तर इकडे प्रिया आता
बाहेर येते रूमच्या आणि म्हणते या सुभेदारांचा काय मेलोड्रामा सुरू असतो ना, काही कळतच नाही. असं म्हणून ती हळूहळू आता जेव्हा पुढे येते ना, तेव्हा मात्र तिला पहिल्यांदा मैनाबाई दिसते, म्हणजे तिची आई दिसते. आणि नंतर सदाशिवराव सुद्धा दिसतात. तिला प्रचंड धक्काच बसतो. सायली विचारते, अहो तुम्ही काय म्हणताय, मला नाही समजलं नीट. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं आपण दोघेही ज्या आईवडिलांना शोधत होतो ना, हेच तुझे आईवडील आहेत. अगं ते इथेच होते पनवेलमध्ये. असं म्हटल्याबरोबरच सायलीला अजून मोठा धक्का बसतो आणि ती त्या दोघांकडे बघतच राहते. तिला एका क्षणी विश्वासच बसत नाही की माझे आई बाबा हे इथे आले आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत आणि हेच तुझे खरे आईबाबा आहेत. असं जेव्हा आता अर्जुन सांगतो तेव्हा मात्र सगळेजण धक्क्याने दोघांकडे बघतात. इकडे मैनाबाई ही सदाशिवरावांकडे बघते आणि नकारार्थी मान हलवते. त्याचबरोबर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर ते तिचे आई बाबा असतात आणि सायलीचेच आई बाबा म्हणून इकडे आलेले असतात. प्रियाची अचानक अशी कोंडी होऊ लागते. त्यानंतर अर्जुन आता सदाशिव काका, ओ काकू या ना घरामध्ये, असं दोघांना म्हणतो. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की नक्की येऊ ना साहेब. अहो नाहीतर तुमचं हे घर आमच्या पायाने उगीच खराब व्हायला नको. तेव्हा सगळेजण त्या दोघांकडे आता बघतच राहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं का बोलताय तुम्ही, असं काहीही होणार नाही, या तुम्ही इकडे. मग डायरेक्ट आता ते दोघेही एकमेकांना पुन्हा इशारा करू लागतात की करायचं काय, आतमध्ये जायचं की नाही. त्या दोघांनी एवढं मोठं घर पहिल्यांदा पाहिलं असल्यामुळे त्या दोघांनाही धडकी भरलेली असते. प्रिया तर अगदी गळ्यालाच हात लावून उभी असते, कारण सगळं काही तिच्या आता पथ्यावर पडलेलं असतं. पुढे आता ते दोघे घरामध्ये पाऊल टाकतात खरं, पण तेथेच थांबतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो संकोचून येऊ नका, हे तुमच्याच मुलीचं घर आहे. तेव्हा सायली त्यांच्याकडे बघतच राहते आणि मैनाबाई मग विचारते, काय आमच्या मुलीचं घर म्हणजे, मला नाही समजलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की तुमची मुलगी 20-22 वर्षांपूर्वी हरवली होती. आज ती तुमच्यासमोर उभी आहे, सायली म्हणजे माझी बायको. असं जेव्हा अर्जुन सांगतो ना, तेव्हा मात्र सायलीच्या डोळ्यातून खळखळा पाणी येऊ लागतं, कारण तिने तिच्या आईबाबांना पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तर प्रियाच्या मनासारखं होतं, ती लगेच आपली तोंड लपवू लागते. तेव्हा आता सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती विचारते, काय हो तुम्ही माझी मस्करी तर करत नाही आहात ना. तेव्हा अर्जुन विचारतो, मी या बाबतीत तुझी कधी मस्करी करेन का सायली, सांग बरं. तेव्हा प्रताप आता म्हणतो, हे बघ अर्जुन, हे सगळं नक्की काय चाललंय, आम्हाला जरा सांगतोस का. अरे नेमके हे सायलीचे आईबाबा आहेत, याचा नक्की पुरावा असेलच ना तुझ्याकडे. तेव्हा अर्जुन सांगतो, पुराव्यांशिवाय मी कधीच काही बोलत नाही डॅड. त्यानंतर आता अर्जुन लगेच मोबाईलमध्ये असणारा फॅमिली फोटो दाखवत सायलीच्या लहानपणीचा फोटोसुद्धा घरातील सगळ्यांना दाखवतो. तर आता सदाशिवराव विचारतात, अहो अर्जुन सर, ही आमचीच मुलगी आहे, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो त्याचाही पुरावा आहे ना माझ्याकडे, मी आलोच. तेव्हा अर्जुन लगेचच रूममध्ये जातो, सायलीच्या लहानपणीचा फोटो घेऊन येतो आणि म्हणतो की हा तुमच्या सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे. असं म्हणून तो त्या दोघांनाही दाखवतो आणि सायली ज्यांना सापडली होती ते आहेत मधुभाऊ आणि त्यांनीच तिचा फोटोसुद्धा काढून ठेवला होता. आणि आता मला सांगा, ही तुमचीच मुलगी आहे ना. तेव्हा मैनाबाई इमोशनल होत म्हणते, हो ही तर आमचीच मुलगी आहे. तेव्हा ही तर आमचीच मुलगी आहे बबली, असं आता सदाशिवराव म्हणतात. तेव्हा बबली, कोण बबली, अस्मिता विचारते आणि मला हे अजिबात खरं वाटत नाही अर्जुन, असं स्पष्टपणे सांगते. तर प्रिया आता लगेचच आपला चेहरा पुन्हा एकदा लपवू लागते, कारण तिला असं वाटत असतं की मला जर यांनी ओळखलं तर इथेच काहीतरी होणार. त्यानंतर कल्पना विचारते, पण अर्जुन तुम्हाला हे नक्की कुठे सापडले रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला सायलीच्या गाठोड्याबद्दल नक्कीच माहीत असणार. मग आता अर्जुन सांगू लागतो की कशाप्रकारे हे दोघेही मला भेटले होते. कारण झालं काय की मला सायलीसाठी ड्रेस शिवायचा होता आणि मग सुमन काकीने कशाप्रकारे मला श्रद्धा टेलर यांच्याकडे पाठवलं. मी तिथून सायलीसाठी ड्रेस शिवून घेतला खरं, परंतु यांचे काही पैसे द्यायचे राहिले म्हणून मी पुन्हा तिकडे त्यांच्या घरी गेलो आणि हा फॅमिली फोटो पाहिला. त्या फोटोमध्ये सायली होती. त्यांना मी त्या मुलीबद्दल विचारलं तर 20-22 वर्षांपूर्वी आमची ही मुलगी हरवल्याचं यांनी सांगितलं आणि मग तेथून पुढेच हा सगळा शोध लागला. आता ही सगळी स्टोरी घरातील सगळ्यांना सांगितल्यानंतर कुठे कसा बसा आता सगळ्यांचा अर्जुनवर विश्वास बसतो. तेव्हा सायली तर अगदी निशब्द असते, तिला काहीही कळत नसतं.
त्यावेळी आता कल्पना म्हणते, तुला सांगू अर्जुन, अरे झालंय काय की तू योगायोगाने हा ड्रेस सायलीचा त्यांच्याकडे शिवायला दिला. खरंच हा ना खूप मोठा योगायोग आहे बाळा. तेव्हा प्रताप म्हणतो, सायली तुझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे बाळा. मग आता लगेचच विमल म्हणते, सायलीताई अभिनंदन, कारण तुम्हाला ना तुमचे जन्मदाते हे आता फायनली भेटले. घरात सगळीकडे अगदी भयानक शांतता पसरलेली असते, कारण सायली अजूनही पुढे त्यांना भेटण्यासाठी काही गेलेली नसते. तेव्हा अर्जुन सायलीला आता विचारतो, बायको अगं तू तुझ्या आईबाबांना भेटणार नाही आहे का आता? त्याचवेळी आता सायली पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघतच राहते. त्यानंतर तिला पुढे जावं की नाही हेच कळत नसतं. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे अर्जुनलाही कळत नसतं. अर्जुन पुन्हा पुन्हा म्हणतो, ए बायको तुझ्या आईबाबांना नाही भेटणार का गं तू? त्यानंतर अर्जुन आता अगदी तिच्याजवळ जातो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला भानावर आणतो आणि विचारतो, ए बायको अगं काय चाललंय तुझ्या मनात? आईबाबांना नाही भेटणार का तू तुझ्या? तेव्हा सायली एकदम हळूहळू शांतपणे लगेचच पुढे पुढे जायला निघते आणि आता तिच्या हातातून ते फुलांचं ताटच खाली पडतं. ती सगळी फुलं मैनाबाई आणि सदाशिवरावांच्या पायाजवळ जाऊन आता पडतात. त्याचवेळी आता घरातील सगळेजण धक्क्याने सायलीकडे बघतात, कारण सायलीला विश्वासच बसत नाही की हे आपले आईबाबा इथे आपल्यासमोर उभे आहेत म्हणून. सायली आता त्यांच्याकडे बघतच राहते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. ती त्या दोघांकडे सतत बघत असताना त्या दोघांनाच प्रश्न पडतो की नक्की चाललंय काय ह्या मुलीचं? ती आपल्याकडे सतत अशी का बघते? तिला खात्री नाही आहे का आपण तिचे आई बाबा आहोत म्हणून? आता घरातील सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो, कारण सायलीची 20-22 वर्षांची प्रतीक्षा अखेरीस संपलेली असते. त्यानंतर आता इकडे लगेचच घरातील सगळेजण इमोशनल झालेले असतात. मैनाबाई आता पुढे येते आणि सायलीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत डोळ्यात पाणी आणत विचारते, काय ग पोरी कुठे होती एवढी वर्ष तू? अगं आम्हाला तुझी किती आठवण यायची. अगं आजही तुझ्या काळजीने आम्हाला झोप लागत नाही बघ. तर प्रिया एकदम रिलॅक्समध्ये आता ठोंब्यासारखी तिथे उभी असते, कारण तिला माहीत असतं की आता सगळं काही आपल्या मनासारखं होतंय आणि हे आईबाबा तर आता सायलीचे आहे असं अर्जुन म्हणालाय. म्हटल्यानंतर सायलीच्याच माथी हे सगळं काही पडणार या विचाराने प्रिया भलतीच खुश असते. सायलीच्या डोळ्यातून इकडे आनंदाश्रू येतात. ती त्या दोघांकडे खूप वेळ सतत आपली अशी पाहत राहते. मग त्यानंतर सदाशिवराव म्हणतात, बाळा आम्ही किती नवस केले, किती उपवास केले अगं तू लवकरात लवकर भेटावी यासाठी, पण तू किती वर्षानंतर भेटली? तर 20-22 वर्षानंतर. असं म्हणून ते आता सायलीकडे बघतच राहतात. अगं बघ ना, आमचं कधी ऐकलं देवाने तर आज ऐकलं, असं म्हणून ते आता सायलीवर प्रेमाचा वर्षाव करू लागतात. सायलीबद्दल गोड गोड बोलू लागतात. सायलीला आता आनंद झालेला असतो आणि ती आनंदाच्या भरात आता म्हणते, आई आणि तुम्ही बाबा, देवाने तर प्रार्थना माझी ऐकली आहे, कारण मी रोज देवाकडे एकच मागणं मागायची की माझे आई बाबा लवकरात लवकर मला भेटू देत. असं म्हणून ती त्या दोघांनाही आता नमस्कार करते. तेव्हा सदाशिवराव आता सुखी राहा असा आशीर्वाद सायलीला देत. आता सायली लगेचच मैनाबाईला मिठी मारते. त्या दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात. मैनाबाईला अजूनही खात्री नसते की हीच माझी मुलगी आहे म्हणून बबली, कारण बबली तर कशी होती आणि आता एवढी सोज्वळ झालीच कशी हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण ती सर्वांसमोर हसण्याचं उगीच नाटक करत असते. घरातील सगळेजण या दोघी मायलेकी 20-22 वर्षानंतर भेटल्या यामुळे खुश असतात. सुद्धा खुश असते, कारण आता तिला असं वाटत असतं की मला तिकडे त्या चाळीमध्ये राहावं लागेल आणि हेच माझे आईबाबा आहेत म्हणून मला त्यांच्याकडे अर्जुन हा पाठवणारच. परंतु हे घडलं तर उलटच. कसं काय घडलं हे असं? त्यानंतर इकडे मैनाबाईच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. हळूच ती सदाशिवरावांकडे बघते, कारण तिला सुद्धा संपत्तीचा हव्यास असतो, अगदी प्रियासारखाच. ते मैनाबाईचेच गुण आता प्रियामध्ये उतरलेले असतात. तेव्हा ती हळूच सदाशिवरावांकडे बघत आता हसते, कारण त्यांना माहीत असतं की आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडत आहे, पण हे सगळं ना आपल्या फायद्याचं आहे. त्यानंतर सदाशिवराव म्हणतात, सुभेदार साहेब अहो खूप उपकार केले तो तुम्ही आमच्यावर. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो
उपकार कसले, मी तुमचा मुलगाच आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज मला ना अर्जुनच म्हणा, कारण मी तुमचा जावई आहे आणि जावई हा मुलासारखा असतो, लक्षात ठेवा. तेव्हा अर्जुनसुद्धा आता त्या दोघांनाही नमस्कार करतो. तेव्हा ते दोघेही सुखी राहा असा आशीर्वाद अर्जुनला देतात. घरातील सगळेजण खूप म्हणजे खूपच खुश असतात. तेव्हा मात्र आता सदाशिवराव अर्जुनला एक अट घालतात की हे पहा, तुम्ही मला अजिबात काका वगैरे म्हणायचं नाही आणि माझ्या मैनाला काकू म्हणायचं नाही, तर आमच्या दोघांनाही तुम्ही ना आता आई बाबा असंच म्हणायचं. असं आता जेव्हा ते सांगतात ना, तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो हो चालेल, मी तुमच्या दोघांनाही आई बाबाच म्हणेन. मग सायली कौतुकाने अर्जुनकडे बघते. त्यानंतर अर्जुन त्या दोघांनाही अट घालतो की तुम्हाला इथेच राहायचे आता इथून पुढे तुमच्या मुलीच्या घरी. हे ऐकून मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. ती खूप घाबरते, कारण ते दोघेही इथे राहिले तर हे माझे आई वडील आहे, सायलीचे नाही. हे सत्य कळायला वेळ लागणार नाही, हे तिला कळून चुकलेलं असतं. तर सदाशिवराव आणि मैनाबाईला आनंदच होतो, कारण आता आपण दोघांनीही इथे राहायचं म्हटल्यानंतर इथून पुढे ऐशच होणार आणि यांना दोघांना ना हेच हवं असतं. त्यामुळे ते दोघेही पुढे काही न बोलता लगेचच मनामध्ये विचार करू लागतात. मैनाबाई तर लालची असते आणि मनातच म्हणते की अरे बापरे, आमचं तर नशीबच पालटलंय आणि आता इथे आम्ही जर पैशात लोळत असोल तर त्या दुकानात तरी कोण जाणार. जस ते नाणी गोळा करायची, मी नाहीच करणार, आता इथून पुढे मी इथेच राहणार असा मैनाबाईने मनामध्ये ठाम निश्चय केलेला असतो. तर हळूच ती आता सदाशिवरावांकडे जेव्हा बघते तेव्हा सदाशिवरावसुद्धा खुश असतात आणि ही गोष्ट मैनाबाईला सुद्धा कळते. त्यानंतर सायली म्हणते आई बाबा या ना आतमध्ये, या ना, अहो या ना, खरंच या, असं म्हणून दोघांना ती आतमध्ये घेऊन येते आणि या माझ्या सासूबाई अशी कल्पनाची ओळख त्या दोघांना करून देते आणि हे माझे सासरे आहेत. मग आता प्रतापची सुद्धा ओळख करून दिल्यानंतर सगळेजण एकमेकांना नमस्कार करतात, एकमेकांना भेटतात. त्यानंतर अस्मिताची सुद्धा ती ओळख करून देते की या माझ्या ननंदबाई आहेत, अस्मिता ताई. मग आता विमलची सुद्धा ओळख करून देते. त्याचबरोबर या घरात माझे धीरसुद्धा राहतात आणि त्यांचं नाव आहे अश्विन भाऊजी, असं सायली आता सांगते. आणि पूर्णाजीसुद्धा राहतात. कुणाच्या तर माझ्या आजी सासू, त्या आता सध्या त्यांच्या बहिणीकडे गेल्यात, त्यामुळे इथे नाही आहेत त्या लवकर येतील, मग तुमची ओळखसुद्धा त्यांच्याबरोबर होईल असं सायली आता सांगते. तेव्हा हे दोघेही होला हो करत असतात. मग आता पूर्णाजींबद्दल सांगताना सायली सांगते की तुम्हाला बघून ना त्या खरंच खूप म्हणजे खूप खुश झाल्या असत्या. त्यानंतर सायली सांगते इकडे या, इकडे या, इकडे ना उजव्या बाजूला ना तुमची खोली असेल आणि इथे या बरं, इथे या बरं, असं म्हणून ही वरची जी खोली आहे ना ती आमची खोली असल्याचं सायली त्या दोघांना सांगते आणि सगळं काही अगदी दाखवत असते. प्रियासमोरून ती जात असते, प्रियाची ओळख करून काही देत नाही, तर प्रिया मैनाबाई आणि सदाशिवरावांसमोर आपला चेहरा मात्र लपवू लागते, कारण प्रियाला माहीत असतं आपण तिथे एकदा जाऊन आलो आहे, माती खाऊन आलो आहे, त्यामुळे ना हे दोघेही आपल्याला लगेच ओळखणार, आपलं भांडं फोडणार आणि पुन्हा एकदा आपल्यावर हे सगळं प्रकरण शेकणार. सत्याचा उलगडा झाल्यानंतर आपलं काही खरं नाही असं प्रियाला वाटत असतं आणि त्यामुळेच ओढणीने सतत ती चेहरा झाकत असते. त्याचबरोबर मनातच म्हणत असते की इथे येऊन ना उगीच पश्चाताप झालाय. तेव्हा सायली खूप आनंदाने अगदी एक्साईट होऊन आता आपलं पूर्ण घर त्यांना दाखवू लागते, किचन, डायनिंग टेबल आणि इथे कोण बसतं, तिथे कोण बसतं, हे सगळं सायली आता दाखवताना खूप आनंदित असते. त्यानंतर सायली आता त्यांना बाहेरसुद्धा घेऊन जाते, देवघरसुद्धा दाखवते. अर्जुन मात्र सायलीकडे बघत राहतो, कारण सायलीला फक्त हेच हवं असतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुन आता खुश होतो आणि सायलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी खरंच आपण जीवाचं रान केलं आहे आणि सायलीच्या आईबाबांना शोधून आणलं आहे. त्याचबरोबर त्यांना शोधून आणल्याचा आनंद अर्जुनच्या चेहऱ्यावर असतोच, पण त्यापेक्षाही जास्त त्याला सायलीचं खूप कौतुक वाटत असतं, कारण सायली अगदी तिच्या आईबाबांमध्ये हरवून गेलेली असते. त्यातील सगळेजण खूप खुश असतात.
तर दुसरीकडे प्रिया ही आता आरशामध्ये पाहते. ती तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि रागातच ती म्हणते की अर्जुन त्या टेलरकडे जाऊ नये म्हणून मी होम डिलिव्हरी मागवली त्या ड्रेसची. तरीही तो अर्जुन का गेला असेल तिथे मलाच कळत नाही आहे की त्या महिपतने त्याचबरोबर नागोबाने प्लॅन करून अर्जुनला तिकडे पाठवलं असेल. काहीच कळत नाही की माझं नशीबच वाईट आहे. हा प्रश्न प्रियाला पडतो कारण माझे आईबाबांना माझ्यासाठी अगदी जिवंत बॉम्ब आहेत आणि हाच बॉम्ब माझ्या कानाकडे सतत असा टिक टिक करत राहावा यासाठी अर्जुनने तर हे सगळं रजने तर असं केलं नसेल ना असं तिला वाटत असतं आणि ती खूप घाबरलेली असते. अगदी प्रिया चलबिचल होते कारण आता तिचेच आईबाबा तिच्याच घरी येऊन राहणार म्हटल्यानंतर तिला टेन्शनच आलेलं असतं आणि खरं तर तिला खरं काही सुचत नसतं. ती अगदी कोंडी झालेली असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीने पूर्ण घर तिच्या आईबाबांना दाखवलेलं असतंच खरं, परंतु आता कल्पनासुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा मारत असते. प्रिया आता मैनाबाईच्या समोरच बसलेली असते आणि सारखी सारखी हळूच मैनाबाईकडे बघते. मग मैनाबाईला सुद्धा काहीतरी डाऊट येतो आणि ती प्रियाकडे बघत असताना प्रिया मात्र सारखा चेहरा लपवत असते. कल्पना म्हणत असते, सायलीची आई किती बरं झालं ना दिवाळीच्या अगोदर तुम्ही आमच्या घरी आलात आणि आता यंदाची दिवाळी खरंच खूप छान होणार. त्यावेळी मैनाबाई काही ऐकत नाही पण ती उठते आणि लगेच प्रियाकडे जाते. तेव्हा प्रिया लगेचच आता तेथून जाऊ लागते. त्यावेळी ए पोरी कुठे चाललीस ग, कुठे चाललीस? अगं मी ना तुला कुठेतरी पाहिले अगं. अहो ही तर आपल्या दुकानात आली होती ना, असं आता मैनाबाई सदाशिवरावांना विचारते. अहो हिला काही शिवायचं वगैरे नव्हतं, उगीच वेळ खाल्ला माझा आणि हीच ती मुलगी आहे असं म्हणून मैनाबाई आता लगेचच सगळ्यांना ते सत्य सांगते. तेव्हा प्रिया खूप घाबरते. सायली आणि अर्जुन धक्क्याने प्रियाकडे बघतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.